नाही, अर्निंग गॅरंटी आम्ही कशी देऊ शकतो? तुला तर माहितीच आहे अर्निंग कशा पद्धतीने होते, काय होते. याच्यानंतर अर्निंग चॅनलला थोडीफार रीच भेटते मोनेटाईज नंतर. पण असं काही नाही, रेग्युलरिटी राहायला पाहिजे का. ये ओनर रेग्युलर व्हिडिओ टाकले पाहिजे, मेहनत तर केलीच पाहिजे. हे वॉच टाईम सबस्क्रायबर यासाठी असतं, एक मोटिवेशन. आणि दुसरं मोनेटाईज होण्यासाठी जे 2-3 लाख व्ह्यूज आपल्याला आल्या पाहिजेत थोड्याफार, त्या व्ह्यूजचं पण अर्निंग भेटेल ना साथ. त्यासाठी असते. आणि पैसे गावलेत म्हटल्यावर क्लायंट कोशिश करणार थोडीफार, की बाबा माझं चॅनल मोनेटाईज झालं, मी एवढं इन्व्हेस्टमेंट केल्या, तर मग इन्कमसाठी रेग्युलरिटी राहण्याची. बस एवढंच. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीचे काम नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लिटरली आजचा व्हिडिओ जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा होणार आहे यूट्यूबरसाठी. आणि मित्रांनो, आपल्याला एका हिंदी क्रिएटरने कमेंट करून सांगितलेला या टॉपिकवरती व्हिडिओ बनवण्यासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू, कारण हिंदी असून सुद्धा मित्रांनो तो आपले मराठी कॉन्सेप्ट किंवा मराठीच्या टिप्स आहेत ते फॉलो करतोय. तर मित्रांनो, खरंच हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याने आपल्याला कमेंट करून हे सांगितलेलं आहे की पेड मॉनिटायझेशनचा आत्ता जो आहे तो जास्त क्रेज चाललेला आहे. सगळेजण पेड मॉनिटायझेशनच्या मागे लागलेले आहेत. आणि पेड मॉनिटायझेशन घेणं खरंच चांगलं आहे का? पेड मॉनिटायझेशनसाठी किती पैसा खर्च करावा लागतो? आणि पेड मॉनिटायझेशन घेतल्यानंतर खरंच आपल्याला पैसे भेटतात का यूट्यूबकडून? किंवा पेड मॉनिटाईज चॅनल केल्यानंतर ते मॉनिटायझेशन टिकून राहतं का? सर्व गोष्टी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहेत. व्हिडिओ आजचा एकदम गंभीर टॉपिकवरती, सगळ्यांनी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओला तुम्ही एंडपर्यंत बघा. एंडपर्यंत जर माझं म्हणणं तुम्हाला पटलं नाही, मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं तुम्ही जे आहे ते बरोबर उत्तर कमेंटमध्ये सांगा. आणि नंतरच तुम्ही विचार करा तुम्ही पेड मॉनिटायझेशन घ्यायचं की नाही घ्यायचं. सो मित्रांनो, चला जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी या चॅनलवरती नवीन असाल, आपल्या SP टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्या मराठी कॉन्टेंट क्रिएटर जे आहेत त्यांनी पण मला खूप वेळा हा प्रश्न विचारलेला आहे की पेड मॉनिटायझेशन करणं गरजेचं आहे का? किंवा पेड मॉनिटायझेशन केल्यानंतर आपल्याला लवकर चॅनल ग्रो करता येतो किंवा लवकरात लवकर अर्निंग चालू करता येते का? मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, यूट्यूबवरती आल्यानंतर आपल्या डोक्यात एकच विचार असतो की आपल्याला कमीत कमी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे. कारण तो कंप्लीट झाल्यानंतरच आपलं चॅनल मॉनिटाईज होतं. आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरच आपल्याला पेमेंट चालू होतं. आता मित्रांनो, बरेचसे असे क्रिएटर आहेत जे पैशासाठी करत नाहीत, फक्त सुरुवातीला एक पेशन्स आपलं जे पॅशन असतं ते पॅशन फॉलो करतात. आणि म्हणजे एक छंद जोपासायची त्यांची इच्छा असते म्हणून यूट्यूबवरती येतात. आणि नंतर हळूहळू चॅनल ग्रो होईल तसं त्यांच्या डोक्यात नंतर मॉनिटायझेशनचा विचार येतो. पण काही क्रिएटर असे असतात की मोठे मोठे यूट्यूबरची लाईफस्टाईल बघतात, त्याने गाडी घेतली, बंगला घेतला, घर बांधलं, तर या सगळ्या गोष्टी बघतात आणि स्वतः यूट्यूब चॅनल काढण्यासाठी येतात. पण मित्रांनो, यूट्यूब चॅनल काढताना त्यांना माहिती नसतं आपण कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवले पाहिजेत, कशा प्रकारचे व्हिडिओ बनवले पाहिजेत. ते काही सुद्धा पहिल्यांदा यूट्यूबवरती शिकत नाहीत. आहे असं पहिल्या दिवसापासून अर्निंग व्हावं असं त्यांना वाटतं. आणि मित्रांनो, ते जेव्हा यूट्यूब चॅनल काढतात, कारण मित्रांनो एक यूट्यूबवरती कुठल्याही क्षेत्रात तुम्ही बघा, यूट्यूब, इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, कुठल्याही सोशल मीडियावरती तुम्ही कुठं जरी एखादा बूट जरी किंवा तुमचा शर्ट जरी सर्च केला ऑनलाईन शॉपिंगवरती, तर तुम्ही समजा अमेझॉनवरती सर्च केला असेल शर्ट, तर तुम्हाला फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती सगळीकडे शर्टच्या ॲडव्हर्टाईज दिसतात. तसंच मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही यूट्यूब चॅनल नवीन काढता त्यावेळी तुम्ही यूट्यूबवरती सर्च करता यूट्यूब चॅनल कसा ग्रो करायचा, यूट्यूबचे सबस्क्रायबर कसे गेन करायचे, चॅनल मॉनिटाईज कसा करावा. आणि मित्रांनो, यानंतर तुम्ही ज्यावेळी यूट्यूबवरती सर्च करता तेव्हा तुम्हाला इंस्टाग्रामवरती असो किंवा यूट्यूबवरती असो, फेसबुकवरती असो, पेड मॉनिटायझेशन घ्या, 5000 रुपयेमध्ये मी तुम्हाला तुमचा चॅनल मॉनिटाईज करून देईल, 1000 सबस्क्रायबर, 4000 तास वॉच टाईम कंप्लीट करून देईल, तेही 2 ते 3 दिवसामध्ये. आणि तुमचा चॅनल पूर्णपणे मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्ही आम्हाला पैसे देऊ शकता. किंवा काही लोक 50% पैसे घेतात, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर 50% पैसे घेतात. अशा प्रकारचे मित्रांनो तुमच्यासमोर ॲडव्हर्टाईज येतात. आणि आपल्यातील 90% यूट्यूबर याला बळी पडतात. कारण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यांना वाटत असतं आणि ते प्रूफ देतात की आम्ही चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे, चॅनल मॉनिटाईज होतो. आणि मित्रांनो, खरंच चॅनल मॉनिटाईज पण होतो, वॉच टाईम कंप्लीट होतो, सबस्क्रायबर पण ते कंप्लीट करून देतात. पण ते कसे करतात तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो, ते काय करतात, तुम्हाला ॲडव्हर्टाईज वगैरे रन करतात, ठीक आहे. आणि त्यांचं पॅकेज असतं, बाबा तुम्हाला फक्त 1000 सबस्क्रायबर पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला 3000 रुपये द्या. तुम्हाला जर फक्त 4000 तास वॉच टाईम पाहिजे असेल, तुमचे सबस्क्रायबर कंप्लीट झाले असतील तर तुम्ही 4000 रुपये द्या. आणि तुम्हाला जर दोन्ही पॅक हवा असेल, सबस्क्रायबर प्लस वॉच टाईम,
तर तुम्हाला आम्ही 5 ते 6,000 रुपयेमध्ये संपूर्ण सर्व्हिस जी आहे ती देऊ, ठीक आहे. म्हणजे तुमचं सबस्क्रायबर पण आम्ही कंप्लीट करून देतो, तुमचं वॉच टाईम पण कंप्लीट करून देतो आणि तुम्ही चॅनलला मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केल्यानंतर तुमचा चॅनल मॉनिटाईज पण होईल, हे मित्रांनो गॅरंटी देतात. आणि त्यांनी जेवढे पण आजपर्यंत चॅनल मॉनिटाईज केलेले आहेत त्यांच्याकडून एक छोटे छोटे क्लिप्स घेतलेले असतात की खरंच माझा चॅनल मॉनिटाईज झाला, कारण होतोच मित्रांनो चॅनल मॉनिटाईज, ठीक आहे. आणि मित्रांनो ते चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर त्या क्लिप्स घेतात आणि त्याच ॲडव्हर्टाईजला रन करतात आणि आपल्यातील लोकांना वाटतं खरंच यांचे चॅनल मॉनिटाईज झालेत म्हणजे आपले पण होतील आणि तुम्ही अगदी इझिली 4 ते 5,000 रुपये जरी तुमच्याकडे नसले याच्याकडून त्याच्याकडून उसने घेता आणि तुम्ही त्याला देता आणि त्याच्याकडे जे पैसे तुम्ही देता त्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज करता. आता मॉनिटायझेशन चॅनल झाल्यानंतर तुम्हाला वाटतं की ठीक आहे आता इथून पुढं चॅनल माझा मॉनिटाईज झाला आहे, इथून पुढं माझ्या व्हिडिओवरती ॲडव्हर्टाईज यायला चालू होतील आणि आता मी पैसे जे आहे ते मित्रांचे वगैरे घेतलेले आहेत ते एका महिन्यामध्ये परत करून देऊ शकतो. पण मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट आपण बघूया हे नेमकं मॉनिटायझेशन केलं जातं कसं, वॉच टाईम कसं कंप्लीट केलं जातं, सबस्क्रायबर कसे कंप्लीट केले जातात. पहिली गोष्ट जे पण हे कोणी सर्व्हिस चालवत असतात ते काय करतात तर त्यांच्याकडे एक कम्प्युटर असतात, छोटे कम्प्युटर म्हणजे एकदम लो एंड PC ज्याला आपण म्हणतो तसे 2,000 रुपयाची स्क्रीन असते, 2-3 हजार रुपयाचा त्यांचा CPU असतो, म्हणजे एकदम नॉर्मल CPU जुन्यातले कम्प्युटर होते तसे, तर ते असतात, कीबोर्ड वगैरे असतात आणि एक 8-10 स्क्रीन असतात. म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट 1 लाख रुपयाच्या आसपास असते, ठीक आहे. आणि एक वायफाय असतो, ठीक आहे. फक्त एकच वायफाय असतो, त्या एका वायफायवरती सगळं कनेक्शन केलेलं असतं सगळ्या PCंचं. त्यावरती मित्रांनो 1,000 फेक ईमेल आयड्या काढलेल्या असतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे एका नंबरवरती तुम्ही अनलिमिटेड ईमेल ID ओपन करू शकता. तर तशा प्रकारे मित्रांनो ते 1,000 ईमेल ID ओपन करतात आणि 1,000 ईमेल IDला ब्रँड अकाउंटमध्ये कन्वर्ट करतात. ईमेल अकाउंटला ब्रँड अकाउंटमध्ये किंवा म्हणजे चॅनल क्रिएट केला तर तो एक ज्यावरून एका चॅनलवरून जर सबस्क्राईब केलं तर एक सबस्क्रायबर होतो. तर आता अशा 1000 चॅनलवरून जर तुमच्या चॅनलवरती सबस्क्राईब केलं तर तुमचे 1,000 सबस्क्रायबर तिथे कंप्लीट होतात. आणि परत काय केलं जातं तुमचा कुठलाही एक व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला जास्त लेंथने बनवा म्हणून सांगितलं जातं, जसं की 10 मिनिटाचा बनवा, 20 मिनिटाचा बनवा, ठीक आहे. आणि ते सांगतात की जितकं तुम्ही मोठा व्हिडिओ बनवाल तितका तुमचा चॅनल लवकर मॉनिटाईज होऊ शकतो. तर आता समजा तुम्ही 20 मिनिटाचा व्हिडिओ बनवला असेल तर ते काय करतात ते जे 1000 यूट्यूब चॅनल म्हणजे त्यांनी ईमेल ID क्रिएट केलेले आहेत, प्रत्येक जर 10 PC असतील तर एका PC मध्ये 100 ईमेल ID लॉग इन केलेला असतात, ठीक आहे. तर 10 PC मध्ये 1,000 ईमेल ID झाल्या तर एका कम्प्युटरवरती तुमचा एक व्हिडिओ त्या 100 ईमेल ID वरती मल्टिपल वेळा जो आहे तो रन केला जातो, प्ले केला जातो. आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे तुम्ही न्यू टॅब क्लिक करून मल्टिपल स्क्रीन जे आहेत ते क्रोम ब्राउझरवरती ओपन करू शकता आणि त्यावरती वेगवेगळे ईमेल ID म्हणून लॉग इन करू शकता, ठीक आहे. आता लॉग इन केल्यानंतर मित्रांनो ते यूट्यूब ओपन करतात आणि तिथून तुमच्या व्हिडिओला प्ले करून टाकतात. तर मित्रांनो एका कम्प्युटरवरून तुमचे 100 व्हिडिओ बघितले जातात आणि तिथून तुमचं वॉच टाईम पण जे आहे ते 1-2 दिवसात कंप्लीट होऊन जातं. तर आता मित्रांनो एक विचार करा तुम्ही, हे सगळं तुमचं वॉच टाईम झालं, सबस्क्रायबर झाले, पण मित्रांनो हे यूट्यूब आहे यावरती मित्रांनो ते पण सिस्टमवरतीच काम होते. तर तिथं पण ते आहे ते अधूनमधून सर्व्हर रिफ्रेश करत असतात. तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल तुमच्या चॅनलवरती जर एखाद्या व्हिडिओला 100 व्ह्यूज आले असतील आठवड्याभरात तर 1-2 महिन्यानं जर तुम्ही त्या व्हिडिओला बघितलं तर त्या 100 व्ह्यूजमधले 4 ते 5 व्ह्यूज ॲटलिस्ट कमी झालेले असतात, 90 ते 95 व्ह्यूज राहिलेले असतात. तर ते का राहिलेले असतात, एखाद्या क्रिएटरनं तुमचा व्हिडिओ 2 किंवा 3 वेळा बघितला असेल तर काही वेळेला त्याचे 3 व्ह्यूज काउंट होतात आणि ज्यावेळी 3 व्ह्यूज काउंट होतात तर ते ज्यावेळी सर्व्हर रिफ्रेश होतो तर त्या 3 व्ह्यूजचा परत एकच व्ह्यूज होतो. तर मित्रांनो अशा प्रकारे ज्यावेळी सर्व्हर रिफ्रेश केला जातो त्यावेळी तुमचं जे वॉच टाईम आहे ते काही वेळेस कमी होतं, पण नंतर तुम्ही जे नवीन व्हिडिओज टाकलेले असतात त्याचं थोडंफार ते मिक्सिंग होऊन तुमचं वॉच टाईम मेंटेन राहतं. पण मित्रांनो तर तुमचा आता तोटा काय आहे ते तुम्हाला सांगतो. आता पहिली गोष्ट तुमच्या चॅनलवरती 0 सबस्क्रायबर होते, तुम्ही व्हिडिओज टाकला त्यांनी तुमचे 1,000 सबस्क्रायबर वॉच टाईम करून दिलं. त्यानंतर मित्रांनो त्यावरती तुम्ही दुसरा जर व्हिडिओ टाकला तर त्या व्हिडिओची नोटिफिकेशन त्या 1,000 लोकांपर्यंत जाते सुरुवातीला ज्यांनी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं, म्हणजे ते फेकच सबस्क्रायबर आहेत. तर त्या 1,000 चॅनलपर्यंत तुमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन जाते. आता मित्रांनो त्यांचं तर काम झालेलं आहे, त्यांनी 1000 सबस्क्रायबर तुम्हाला दिले, ते काय आता तुमचा व्हिडिओ बघत नाहीत. त्यामुळे ज्यावेळी यूट्यूब सुरुवातीला तुमच्या 1000 सबस्क्रायबरपर्यंत नोटिफिकेशन पाठवतं आणि त्या 1000 सबस्क्रायबरमधील एकही मित्रांनो सबस्क्रायबर तुमचा व्हिडिओ बघत नाही त्यावेळी तुमच्या व्हिडिओची इम्प्रेशन तिथंच यूट्यूब थांबवतं. कारण 1000 लोकांनी याला सबस्क्राईब केलं होतं पहिल्या व्हिडिओला, तसाच व्हिडिओ दुसरा टाकलेला आहे, तरी देखील 1000 मधला एकही जर माणूस बघत नसेल तुमचा व्हिडिओ तर तुमच्या चॅनलमधील जो व्हिडिओ आहे तो अजिबात चांगला नाही. एक तर तुमचा थंबनेल चांगला नाही, टायटल चांगलं दिलेलं नाही किंवा व्हिडिओमध्ये काही खराबी आहे. त्यामुळे मित्रांनो तुमच्या व्हिडिओची इम्प्रेशन थांबतात, तुमचा व्हिडिओ तिथून पुढे जात नाही. आणि तुम्हाला माहिती आहे यूट्यूबवरती जर व्ह्यूज आले नाहीत
तर तुमचं अर्निंग पण होणार नाही, कारण व्ह्यूजच आले नाहीत तर ॲडव्हर्टाईज दिसणार कोणालाही दिसणार नाहीत आणि तिथून तुमचं अर्निंग पण होणार नाही. आणि मित्रांनो लिटरली मी अशी काही एक्झाम्पल बघितलेले आहेत, 10,000 रुपये देऊन चॅनल मॉनिटाईज करून घेतलाय आणि त्यानंतर आता त्यांची फक्त एकच इच्छा आहे की मी जे 10,000 रुपये घातलेले आहेत मॉनिटायझेशनसाठी ते मॉनिटाईजला घातलेले मी 10,000 माझे परत मिळावे यूट्यूबकडून, हीच त्यांची अपेक्षा असते. ते हातापाया जोडतात, सगळे करतात, पण त्यांच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत आणि त्यांनी 10,000 घातलेले सगळे पाण्यात. त्यामुळे मित्रांनो हा शॉर्टकट तुम्ही अजिबात जो आहे तो यूज करायचं नाही. आय होप तुम्हाला समजलं असेल कशा प्रकारे पेड मॉनिटायझेशन दिलं जातं तुम्हाला. आणि मित्रांनो हे मॉनिटाईज केल्यानंतर चॅनल तुमचा वाढणार आहे की थांबणार आहे हे देखील तुम्हाला समजलं असेल. तर आता मित्रांनो अजूनही काही लोकांना जे आहे ते माझं पटलं नसेल तर त्यांना मला फक्त एकच प्रश्न विचारायचा. तर ते जे लोक तुमचा चॅनल मॉनिटाईज करून देतात ते स्वतःचं पण यूट्यूब चॅनल चालवू शकतात, स्वतःचे एक 10 समजा ते दिवसाला एक चॅनल मॉनिटाईज करून देऊ शकतात, तर ते महिन्याला 30 चॅनल पण मॉनिटाईज करू शकतात. आता 30 चॅनलवरती ते स्वतः व्हिडिओज टाकून त्यावरून अर्निंग का नाहीत करू शकत? कारण त्यांना देखील माहिती आहे मित्रांनो की आपण फेक व्ह्यूज आणि वॉच टाईम देऊन सबस्क्रायबर वगैरे देऊन त्यांचं चॅनल मॉनिटाईज तर करून देऊ शकतो, आपलं देखील चॅनल आपण मॉनिटाईज करू शकतो, पण त्यावरती परत व्ह्यूज येणार नाहीत आणि व्ह्यूज आले नाही तर अर्निंग होणार नाही. त्यामुळे मित्रांनो ते फक्त दुसऱ्याचे चॅनल मॉनिटाईज करून देतात, स्वतःचे चॅनल चालवत नाहीत. कारण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण असे बरेचसेच क्रिएटर आहेत, बरेचसे लोक आहेत जे पेड मॉनिटायझेशन देतात. माझ्यापर्यंत तर मित्रांनो आत्तापर्यंत 10 ते 20 लोकांचे मेसेज आलेले आहेत, मेल आलेले आहेत की आमचे असे एक पॅनल आहे ज्या पॅनलवरती आम्ही चॅनल मॉनिटाईज करून देतो, तुम्ही आम्हाला 10 लोक दिली तर किंवा एक जरी मेंबर दिला तर तुम्हाला 30% आम्ही त्यातील कमिशन देतो. काही लोक 50%ला देखील तयार आहेत. मित्रांनो 10,000 रुपये जर तुमच्याकडून घेतले, एका लोकाकडून मला 5,000 रुपये भेटतात. मी फक्त 100 लोक जरी दिली तरी मित्रांनो मला लाखो रुपये मिळू शकतात. पण मी तुम्हाला आजपर्यंत सांगितलेलं नाही की तुम्ही पॅनलवरून चॅनल मॉनिटाईज करून घ्या, कारण मित्रांनो तुम्ही मॉनिटाईज तर करून घ्याल चॅनल पण परत पैसे भेटणार नाहीत. आणि मित्रांनो आणखीन एक गोष्ट, जर चॅनल मॉनिटाईज केला आणि तुम्ही तुमचाच व्हिडिओ परत समजा की आता आपल्याकडे 10 कम्प्युटर आहेत आणि आपण त्या कम्प्युटरवरून जे आहे ते तोच आपला व्हिडिओ प्ले करून टाकूया, त्यावरती ॲडव्हर्टाईज येतील आणि आपल्या चॅनलवरती अर्निंग होईल असं पण बऱ्याच लोकांना वाटत असेल. पण मित्रांनो तसं जरी तुम्ही केलं तरी तुमच्या चॅनलवरती जे आहे ते इनव्हॅलिड क्लिक येतात, कारण तुम्ही एकाच स्वतःचा व्हिडिओ कधी स्वतःच्या मोबाईलमध्ये किंवा PC-मध्ये बघायचा नसतो, ही पहिली गोष्ट आहे. आणि जर तुम्ही असं मल्टिपल वेळा करत असाल तर इनव्हॅलिड ट्रॅफिक तुमच्या चॅनलवरती येते असं यूट्यूबला समजतं आणि तुमचा चॅनल परमनंटली टर्मिनेट केला जाऊ शकतो किंवा मॉनिटायझेशन परमनंटली डिसेबल केलं जाऊ शकतं. सो हे त्या सर्व लोकांना माहिती आहे जे चॅनल मॉनिटाईज करून देतात, त्यामुळे ते स्वतःचे चॅनल रन करत नाहीत आणि त्यामुळेच मित्रांनो ते तुमचे चॅनल रन करून देतात, मॉनिटाईज करून देतात आणि पैसे कमवतात. तर मित्रांनो तुम्हीच ठरवायचं आहे मेहनतीने चॅनल मॉनिटाईज करायचं आहे की शॉर्टकटने चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. एक गोष्ट आहे, मेहनतीने केलं तर तुम्हाला 1-2 वर्ष जातील मॉनिटाईज व्हायला, पण मित्रांनो नंतर पुढच्या 2-3 वर्षात तुम्ही इतका पैसा कमवाल की ज्यांनी पैसे देऊन मॉनिटाईज करून घेतलेलं आहे त्याला 10 जन्मात पण जमणार नाही, इतकं तुम्ही कमवू शकता. सो त्यामुळे मित्रांनो मेहनतीने मॉनिटाईज करा आणि ग्रो व्हा. भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली प्रो यूट्यूबर सिरीज नक्की बघा आणि प्रो यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.